जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे गुरुवारी दिनांक 28 रोजी रात्री मिरवणुकीवर काही अज्ञात समाजकंटकांनी दगडफेक केली। या दगडफेकीत गृहरक्षक दलाच्या जवानांसह 5 ग्रामस्थ जखमी झाले। एमआयडीसी पोलिसांसह दंगा नियंत्रण पथक व राखीव पोलीस दलाचा फौजफाटा घटनास्थळी तात्काळ दाखल झाला। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या। दरम्यान रात्रीतून 20 ते 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले। शिरसोली प्र बो येथे गुरुवारी सायंकाळी शिरसोली प्र बो येथील इंदिरानगर येथून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघाली होती। यावेळी तरुणांचा जल्लोष सुरू होता। रात्री 8:15च्या सुमारास मिरवणूक वराड गल्लीतून जात असताना काही काळ ढोल ताशे बंद केले। त्याचवेळी अचानक समाजकंटकांनी दगडफेक सुरू केली। यात मिरवणुकीतील तरुण जखमी झाले। यात विशाल दिलीप पाटील वय वर्ष 25 राहणार शिरसोली, मंगेश साहेबराव पाटील वय वर्ष 30, बाळू तुळशीराम पाटील वय वर्ष 45 यांच्यासह गृहरक्षक दलाचा जवान पंकज सापकर सह इतर 5-6 जण जखमी झाले। जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित आणि दंगा नियंत्रण पथकाने घटनास्थळी येऊन परिस्थिती नियंत्रणात आणली। सर, काय या शिरसोली गावामध्ये दगडफेक झाल्याचा प्रकार समोर आलेला आहे? नक्की काय घटना आहे आणि काय कारण या पाठीमागे? आज शिरसोली या गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिवजयंतीनिमित्त मिरवणूक होती। ती मिरवणूक एका चौकामध्ये आल्यानंतर काही समाजकंटकांनी अंधारातून 2-4 दगड भिरकावले। त्या ठिकाणी आपले प्रभारी अधिकारी PI आव्हाड त्यांच्यासोबत त्यांचा स्टाफ स्वतः हजर होता। ज्या समाजकंटकांनी ही घटना केली त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आलं। त्यानंतर ती मिरवणूक शांततेत पार पाडून संपवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे मी आवाहन करतो की ज्यांनी ही घटना केली, ज्यांनी पोलिसांना ताब्यात घेतलेला आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। कोणी अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा कोणी अफवा पसरवू नये।